माढा लोकसभेच्या मतदारसंघाच्या निकालाबाबत मतदारसंघात अनेक पैजा लावल्या होत्या, फार बुलेटच्या. भाजपच्या समर्थकांनी हा पैजाचं आव्हान स्वीकारलं, मात्र अचानक त्या पैजेतून तुतारीच्या समर्थकांनी माघारी घेतली. काय कारण आहे? ठीक आहे, त्यांनी ज्यांनी पैज लावली त्यांचं कार्यक्षेत्र, त्यांची उंची बघितली तर आपण एक टाइमपास म्हणून त्यांनी लावलेली पैज होती. त्यांनी ज्यावेळेस ह्या पैजाचा उहापोह सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला त्यावेळेस त्यांनी शिवदत्त बंगल्याशी संपर्क साधला आणि त्यांना कळालं की आपण खरंच पराभूत होतोय. हे ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनात त्यावेळेस त्यांनी त्यांना ठणकावून सांगितलं की असल्या पैजा तुम्ही काय लावू नका. आणि त्या पैजाचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती झाला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी या पैजेच्या स्पर्धेतून माघार घेतली. कारण पराभव पुढे दिसत असताना पैजा लावणं हे कितपत योग्य आहे? कायद्याचा अभ्यास तर सर्वांनाच आहे, परंतु पैजा सोशल मीडियाच्या माध्यमातून लावून एक 4 दिवस त्यांना हवा करायची होती, परंतु ती हवा सुद्धा इकडं खासदार साहेबांच्या समर्थकांनी त्याला प्रति आव्हान केल्यानं ते सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी मोडीत निघालं. आणि पैजा म्हणजे मनोरंजन होतं, कारण खरा निकाल 4 तारखेला या माढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणार आहे. तुम्ही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा. खासदार साहेबांनी निवडणूक लागल्यापासून पायाला बेंजर बांधून ठरतात, पण विरोधी उमेदवार जे खासदारांची टीका करतात ते तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यांना पराभव दिसतोय. आताच पुढे नाही आता का आपण कायमच घरात बसायची अशी व्यवस्था माढ्याच्या लोकांनी केली असं मला वाटतं.